ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, निसर्गाचा नियम काय आहे? पाणी उतारा का वाहत. पण जे लोक पारंपरिक गोष्टींना वागतात तिकडे लोक धावले जातात. मग मानवी मन हे वाईट गोष्टी लवकर वळलं जातं, चांगलं त्याला आवडत नाही. म्हणून चांगलं करण्याकरता साधू संतांनी ईश्वराचं नामस्मरण दिलेलं आहे. बघा, एक राजानं काय केलं, एक बकरू शेळी होती. त्या शेळीला पोटभर जो चारील त्याला बक्षीस दिलं जाईल. आता त्या शेळीला किती जरी चारून आणलं आणि तिच्या पुढं थोडं निळं केलं तर ती खायचीच. मग एकाने काय केलं, ती शेळी घेतली आणि एक घास घेतला आणि खडकावर जाऊन बसला. तिनं तोंड पुढं केलं का तो फटका मारायचा, तोंड पुढं केलं का फटका मारायचा. दिवसभर काहीच चारलं नाही. ज्या वेळेला राजापाशी आला, मग चारले का म्हणा हा, मग म्हणत तिथं खाती. मग करा म्हणत फोन, घास पुढं केला का ती बाजूला करायची, कारण तिनं दिवसभर तिला मारले होते. तसं हे मानवी मन आहे, हे चांगलं वागण्याकरता सतत ईश्वराचं नामस्मरण केलं तर म्हणून नामस्मरण करा, ईश्वराचं जप करा, मनाला चांगले वळण लागेल आणि जीवनाचा उद्धार होईल. जय भैरवनाथ.